बातमी कोल्हापुरातून आहे। ज्या ग्राहकांना 5 किलो सिलेंडर हवा आहे त्यांनी 1400 रुपये भरा आणि तातडीनं गॅस भरून घेऊन जा असे बोर्ड कोल्हापुरातल्या संदीप एजन्सीच्या बाहेर लावण्यात आलाय। एकीकडे ग्राहक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड करतायत तर दुसरीकडे गॅस एजन्सी मात्र 1400 रुपये भरून 5 किलो गॅस घेऊन जा असा बोर्ड लावलेला आहे आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। तर या तुघलकी गॅस एजन्सीच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। 1400 रुपये भरा आणि 5 किलो गॅस घेऊन जा। होय, कोल्हापुरात आपण पाहतोय की गॅस एजन्सीच्या दारामध्ये संदीप गॅस एजन्सीनं हा बोर्ड लावलेला आहे। आज दिनांक 12/3/26 रोजी सिलेंडर बुकिंग प्रमाणे घरपोच मिळेल हे ग्राहकांना सांगितलंय। ज्या ग्राहकांना 5 किलो सिलेंडर 1400 रुपये भरून त्वरित मिळेल, आधार कार्ड, लाईट बिल घेऊन येणे, कळावे आपला संदीप गॅस एजन्सी। खरं तर आपण पाहतो की एकीकडं महागाईनं सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी होरपळला आहे आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतो की कमर्शियल जे सप्लाय आहे किंवा कमर्शियल पुरवठा बंद केलेला आहे, ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते अशा प्रकारची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय की 1400 रुपयाला तब्बल 5 किलो गॅस देतो अशा प्रकारचा बोर्ड लावलेला आहे। पण 1400 रुपये म्हणजे तुमचा महिन्याचा डबल गॅस झाला। एका महिन्यात जो गॅस घ्यायचा तो 2 महिन्याचे पैसे देऊन एका महिन्याचा गॅस घ्यायचा। 5 किलो गॅस 1400 रुपयाला। एक लक्षात घ्या की 5 किलो गॅस द्यायला तुमच्याकडे गॅस आहे आणि तुम्हाला ग्राहकांना द्यायला गॅस नाहीये। काय चाललंय? नंबर लावलेला सिलेंडर तुम्ही देत नाही। 20-20 दिवस झाले नंबर लावून। लग्न कार्य घरात असेल तरी सुद्धा तुम्ही सिलेंडर जादा एक देत नाही आणि हे तुम्ही ब्लॅकने जे 5 किलो लावले ते कुठं येतोय सिलेंडर? सरळ काळा बाजार आहे साहेब, हा सरळ काळा बाजार आहे। इथं थांबवायला पाहिजे आणि दिवसभर कोणाकोणाकडे कॅमेरा असतील ना त्यांनी फोटो वगैरे काढून हे आयुक्त साहेबांना दाखवायला पाहिजे की सिलेंडर देतात की नाही। आता म्हणतात 300-350 सिलेंडर आहे, 4 तारखेपर्यंत या ज्यांची पावती आहे। आता पहिला पावतीचा मेसेज नव्हता, 960चा येत नव्हता, आता म्हणतात 960चा मेसेज येते मग तुम्ही इथं सिलेंडर घ्यायला। आता त्याचा अजून मेसेज यायचा आहे, मग आम्ही वाट बघत बसायचा का सांगा? अशा प्रकारचा बोर्ड बरंच काही बोलून जातो। लोकांची लूट करण्याचं ठरवलंय का गॅस कंपन्यांनी, अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।